नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता कशा पद्धतीने पदवीधर वेतन श्रेणी मिळणार किंवा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण असा निकाल काय आहे व निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त सर्वांना या ठिकाणी शेअर करणं गरजेचं आहे। राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा। राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। राज्य सरकारचा दिनांक 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा एक तृतीयांश या मर्यादेचा जाचक नियम न्यायालयाने भेदभावपूर्ण ठरवत रद्द केला आहे। यामुळे आता सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्र असलेल्या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो विषय शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून समान काम समान वेतन, समान काम आणि समान वेतन याला कायदेशीर बळ मिळाले आहे। सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एका परिपत्रकाद्वारे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या एकूण विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी दिली जाईल असे देखील जाहीर केले आहे। बघा, 1/3ची अट रद्द, हायकोर्टाचे नेमके आदेश काय आहेत? दिनांक 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3 हे भेदभावपूर्ण आणि असंविधानिक ठरवून रद्द करण्यात आले आहे। 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व पात्र याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्व याचिकाकर्त्यांना थकीत वेतनाची रक्कम 8 आठवड्याच्या आत अदा करावी असे देखील निर्देश दिलेला आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळणार, हायकोर्टाचा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय एकूणच राज्यातील हजारो शिक्षकांना हा दिलासा आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।